आवाज सर्वसामान्यांचा। कातरेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था लिमिटेड कातर खटावचे चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी अधिकारी स्वप्नील माळी यांच्या उपस्थितीमध्ये सर्वानुमते बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी चेअरमन पदी कातर खटावच्या श्रीमती ललिता मदनराव पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी तुपेवाडीचे दत्तात्रय महादेव तुपे यांची निवड करण्यात आली आहे। या कातरेश्वर विकास सोसायटीचा 4 वर्षांचा कार्यकाळ खेळीमेळीत संपला असून उर्वरित एका वर्षासाठी ही निवड पार पडली। सध्या या भागात सुसज्ज अशी कातर खटाव विकास सेवा सोसायटी म्हणून इमारत नावारूपाला आली आहे आणि अशातच 1 वर्षांची जी संधी भारतीय जनता पक्षाने जो विश्वास दर्शवला त्याचा विकासात्मक विचार केला जाईल। शेतकऱ्यांना धान्याचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारण्याचा विचार केला जाईल असे वैभव पाटील यांनी आपले विकासात्मक विचार मांडले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण यांनीही पाटील घराण्यातील कैलासवासी मदनराव पाटील देवातात्या पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अशा तऱ्हेने अधिकारी स्वप्नील माळी, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, सभापती वनिता दुबळे, सरपंच निर्मला बागल, विशाल बागल, अजित सिंहासने, अमोल बागल, रवींद्र पाटील, माणिक पाटील, सुशील तरटे, विशाल बोडके, माजी चेअरमन दिगंबर बागल, नानासाहेब शिंदे, व्यंकट बागल, रत्नाकर बोडके, अजय तुपे, रमेश माने उपस्थित होते। संस्थेचे सचिव सुनील पाटील, नीलम इंगवले, सहसचिव कुणाल चिंचकर यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज योग्यरित्या पार पाडले। या चेअरमन व्हाईस चेअरमन निवड प्रक्रियेच्या कार्यक्रमाला गावातील भागातील आजी माजी मान्यवर कार्यकर्ते संचालक मंडळ उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत कात्रेश्वर विकास सोसायटी। गेली 4 वर्ष सोसायटीचे कार्यकाल संपलेला आहे आणि शेवटच्या वर्षासाठी चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झालेली आहे। सदस्य धनंजय चव्हाण साहेब आपल्या समोर हजर आहेत, तर त्यांच्याकडून तुम्ही जाणून घेणार। तर साहेब काय सांगाल? आज कात्रेश्वर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक संपन्न झाली। 5 वर्षाच्या कार्यकालामधील 4 वर्ष चेअरमन व्हाईस चेअरमन दुसरे सदस्य होऊन गेले। त्यानंतर आज शेवटच्या वर्षासाठी आमचे मित्र वैभव पाटील व विक्रम पाटील यांच्या मातोश्री श्रीमती ललिताताई मदनराव पाटील यांना चेअरमन पदाची संधी आज या विकास सेवा सोसायटीच्या संचालकांनी दिलेली आहे। त्याचबरोबर तुपेवाडी गावचे आमचे मित्र नातेवाईक दत्तात्रय महादेव तुपे यांना आज व्हाईस चेअरमन पदाची संधी सोसायटीच्या सर्व संचालकांनी सर्वानुमते दिलेली आहे। कारण 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 4 वर्षाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडी खेळीमेळीमध्ये त्यांच्या सहविचाराने झाल्या। त्याचाच एक भाग आज शेवटच्या वर्षामध्ये आमच्या नातेवाईक ललिताताई पाटील यांना कातरखटावच्या इतिहासामध्ये 95 वर्षाच्या सोसायटीच्या कालखंडामध्ये पहिल्यांदाच चेअरमन पदाची संधी मिळाली। खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे। कातरखटावच्या इतिहासामध्ये आज महिला राज आला असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही। या गावच्या सरपंच महिला होऊन गेल्या, ज्यांचा आता कार्यकाल संपलेला जरी असला तरी कातरखटावमध्ये महिला सरपंच 5 वर्ष होत्या। त्याचबरोबर सभापतीपद नुकतंच आता कातरखटावला वनिताताई दुबळेंच्या रूपाने मिळाले आणि आज कातरखटावच्या सोसायटीच्या चेअरमनपदी आमच्या नातेवाईक ललिता पाटील यांना ती संधी मिळालेली आहे। खरंच अभिमानाची गोष्ट आहे। मदनराव पाटलांच्या घराचं राजकीय वारसा अनेक वर्ष आपण या तालुक्याच्या गटामध्ये त्यांच्या घराचं नाव आपण पाहिलेलं होतं। त्यांचे बंधू आमचे देवतात्या त्यांचाही या गावासाठी राजकारणामध्ये फार मोठा सहभाग असायचा आणि मदनराव अप्पांचा यांचाही या गावाच्या राजकारणामध्ये फार वर्षाचा दबदबा या भागामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। त्यांच्या या कुटुंबाला खऱ्या अर्थानं जयकुमार गोरेभावांच्या विचाराच्या पार्टीनं खऱ्या अर्थानं आज या गावामध्ये चेअरमन पदाची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने या गावाचे युवा नेते विशालजी बागल असतील, अजितराव सिंहासने असतील, सगळेच भारतीय जनता पार्टीचे हाडाचे कार्यकर्ते ज्यांच्या विश्वासानं त्यांच्या विचारानं या सोसायटीचं चेअरमन पद आज श्रीमती ललिताताई मदनराव पाटील यांना मिळालं। खूप अभिमानाची गोष्ट आहे। त्यांचं मनापासून या गटाच्या वतीनं आणि जयकुमार गोरेभाव यांच्या वतीनं, नामदार जयकुमार गोरेभाव यांच्या वतीनं, सोनेताई वहिनी यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कालखंडासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। तर आता आपल्या समोर आहेत वैभव पाटील, त्यांच्या मातोश्री चेअरमनपदी रुजू झालेले आहेत।
कात्रेश्वर विकास सोसायटी कात्रवाडी. तर त्यांच्यावर आपण एक दोन शब्द जाणून घेणार. तर उर्वरित वर्षासाठी काय योजना विकासात्मक असतील? जशी की आत्ता म्हणजे आपल्या भागात म्हटलं तरी सगळ्यात सुसज्ज अशी सोसायटी म्हटलं तर कातर खटावचं नाव घेतले जाईल अशी सोसायटी आता इमारत तयार आहे बांधून. बरीच कामं राहिलेली आहेत. ती कामं मिळालेल्या संधीचं सोनं करणारे 1 वर्ष फक्त आमच्याकडे आलं आहे. शेवटचं तर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दिला आहे तर त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता त्या संधीचं सोनं करेल आणि आईच्या माध्यमातून लवकरच जेवढं काय नवीन योजना करता येतील. अगदी गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि सभासदांचं म्हणणं आहे की गावात एखादं कोल्ड स्टोरेज असावं जेणेकरून जे धान्य शिल्लक राहते किंवा दर नाही म्हणून राहते तर ते कोल्ड स्टोरेज कुठंतरी जागा उपलब्ध करून बांधण्यात यावं. तर शक्यतो प्रयत्न 100% राहतील. जर जागा उपलब्ध झाली तर सोसायटीच्या कात्रेश्वर विकास सेवा सोसायटीच्या वतीने आणि आई चेअरमन असताना आणि आमचे पाहुणे दत्तात्रय तुपे वाईस चेअरमन असताना गावात 100% आम्ही प्रयत्न करू की कोल्ड स्टोरेज वगैरे आहे. मी आमदार जयकुमार गोरेबाबू मंत्री महोदय आणि इथं असलेले आमचे जिल्हा परिषद सदस्य आणि विशालदादा यांचं मी मनापासून आभार मानतो. कातर खटावच्या भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो की त्यांनी जी आम्हाला ठरल्याप्रमाणे शेवटचं वर्ष होतं ती संधी उपलब्ध करून दिली चेअरमन पदासाठी. त्याबद्दल मी पाटील परिवाराकडून मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.